फाईन इंडियन्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जसं मागच्या वेळेस आपण बघितलं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय काय झालं होतं तारखेनुसार बघितलं थोडक्यात. तर आत्ताचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मराठा आरक्षण का रद्द झालं, ते कधी देण्यात आलं होतं, कधी कॅन्सल झालं, ते आपण मंथ वाईज डेट वाईज बघूया. त्याच्यानंतर मग काय काय घडल्या, कोणकोणत्या गोष्टी घडल्या जेणेकरून फक्त आणि फक्त मराठा समाजाची जी आहे ती दिशाभूल झाली, किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत फक्त तारखावरती तारखा पडत गेल्या. नंतर कोणता पक्ष मराठा समाजाच्या बाजूने उभा आहे किंवा कोणता पक्ष विरोधात उभा आहे, किंवा कोणत्या पक्षाने आरक्षण देण्याचं फक्त आम्ही दाखवलं, किंवा फक्त काय ज्या गोष्टी केल्यात त्या सगळं आज डिस्कस होणार आहे. फक्त एक विनंती आहे की कुठेही स्किप करू नका. खरंच माहिती हवी असेल आणि आरक्षणासाठी जर कोणी लढत असेल तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे, की जेणेकरून तुम्ही इतरांना समजून सांगू शकतात व मराठा आरक्षणाच्या या लढ्यात ॲक्च्युअलमध्ये अभ्यास करून तुम्ही उतरू शकतात. तर असंही नाही की प्रत्येक गोष्टी ज्या असतात त्या आपल्या दिसल्याप्रमाणे असतात किंवा आपल्याला जे दिसतं तसं नसतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ खास मराठा आरक्षणाचे मारेकरी याच्यासाठी मी घेतला आहे. याचा अजून एक तिसरा पार्ट येतो आहे, हा दुसरा पार्ट आहे. तर विनंती आहे की पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर असो, मराठ्यांना जे आरक्षण मिळालं ते सगळ्यात पहिले राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं. पण जेव्हा ते सरकारी पटलावरती आलं, आपण जे म्हणतो संविधान कायदा त्या गोष्टी, तर जून 2014 रोजी पहिलं आरक्षण ESBC स्वरूपात आपल्याला मिळालेलं होतं, मराठा रिझर्वेशन. तर त्यावेळेस जे सरकार होतं ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. आता इथून पुढे तारखा नीट लक्षात घ्या. तर जे आरक्षण मिळालं ते जून 2014ला मिळालं. सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं, काँग्रेस पण होतं. निवडणुकीची तारीख ऑक्टोबर 2014, जो महिना ऑक्टोबर 2014मध्ये ते इलेक्शन झालं. इलेक्शनच्या आधी म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 5 महिने आधी आपल्याला आरक्षण देण्याचं कबूल केल्यानंतर ते बाकीच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ऑक्टोबर 2014ला इलेक्शन झाल्यानंतर लगेच ESBC 14 नोव्हेंबर 2014 रोजी, म्हणजे 1 महिन्यानंतर इलेक्शन झाल्या जेव्हा दुसरी सत्ता आली किंवा त्या बाकीच्या काही गोष्टी झाल्या, तर 14 नोव्हेंबर 2014 रोजी हायकोर्टाने ESBCचं आरक्षण फेटाळलं. म्हणजे कदाचित आपण हेही म्हणू शकतो की फक्त मराठ्यांचे मतं मिळवण्यासाठी खास करून ह्या गोष्टी केल्या गेल्या असतील. तर जेव्हा इलेक्शनच्या आधी मराठ्यांना जेव्हा आरक्षण दिलं, तेव्हा 26 जून 2014 रोजी मराठ्यांचं आपलं जे काँग्रेस सरकार होतं जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा काय म्हटलं होतं आपण तेही बघूया. तर जी बातमी आली ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं आरक्षणाचा हुकमी पत्ता बाहेर काढलाय. नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याच्या निर्णयावरती कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. सध्याच्या 52% आरक्षणाला धक्का न लावता हे नवीन 21% आरक्षण लागू होणार आहे. म्हणजे टोटल पहिले 52% आणि प्लस 21 म्हणजे असे टोटल 73% आरक्षण हे महाराष्ट्रात लागू झालं होतं. तर मराठा आणि मुस्लिम अशा दोन समाजांच्या सध्याच्या 52%हून वेगळं 21% आरक्षण देण्यात आलं आहे. त्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजे OBCमध्ये न घेता ESBC नावाचा एक वेगळा प्रवर्ग तयार करण्यात आला. त्यामुळे राज्यात आता तब्बल 73% आरक्षण लागू होणार आहे. मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. क्रिमिलेअर घटकांना हे आरक्षण लागू होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आरक्षणाच्या या निर्णयाला, बातमी लक्षात घ्या काय आलेली आहे, आरक्षणाच्या या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे असं त्या बातम्यांमध्येही म्हटलं गेलं होतं. मात्र यापूर्वीच्या कोर्टाच्या निकालांचा अभ्यास करून आणि मराठा मुस्लिम समाजाचा मागासलेपणाबाबत सविस्तर माहिती गोळा करूनच आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. म्हणजे सगळा अभ्यास केलेला असताना हे आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि मग आरक्षण दिलं गेलेलं असतानाही मग ESBC आरक्षण लगेच निवडणुका झाल्यानंतर, सत्ता बदल झाल्यानंतर आरक्षण का रद्द झालं. त्याच्यानंतर आता आपण ESBCकडे बोलू की आपलं दुसरं आरक्षण कधी मिळालं. जे मराठा समाजाला ESBC तर कॅन्सल झालं निवडणुकीच्या 1 महिन्यानंतरच. तर मग आता ACBCकडे बोलूया. जेव्हा सत्ता बदल झाला 2014 नंतर, जेव्हा भाजप शिवसेनेचं सत्ता आली तेव्हा मराठ्यांच्या वाट्याला काय आलं.
किंवा मराठ्यांवरती जो अन्याय झाला होता तो दूर झाला का, हेही आपण बघू. तर ACBC जून 2019मध्ये हायकोर्टाने पास केलं आणि त्याचा प्रस्ताव 2018 साली फडणवीसांनी आणला होता. आता त्यावेळेसच्या पण इलेक्शन डेट लक्षात घ्या. जून 2019ला हायकोर्टाने मराठा आरक्षण ACBC पास केलं. त्याच्यानंतर पुन्हा ऑक्टोबर 2019ला इलेक्शन्स लागले. त्याच्यानंतर मग ACBC कॅन्सल कधी झालं, 5 मे 2021, जेव्हा पुन्हा सत्ता बदल झाला आणि जी आरक्षणाची केस चालू होती ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने शेवटी 5 मे 2021ला आरक्षण रद्द केलं. मग पुन्हा आता इथं ACBC देण्याच्या म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या आणि निवडणुकीचा घटनाक्रम बघा. ACBC दिलं गेलं जून 2019ला, जी पास झालं हायकोर्टाकडनं, 2018 पासून चालू होतं. आणि पुन्हा इलेक्शन ऑक्टोबर म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 4 महिने आधीच पुन्हा निवडणुकीच्या मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं, जे आधी पण सरकारच्या काळात झालं होतं. म्हणजे इथे पुन्हा जेव्हा मराठ्यांचं आरक्षण कॅन्सल झालं तर मराठ्यांना फक्त प्रत्येक सरकारने म्हणजे राष्ट्रवादीने असू द्या किंवा आघाडी सरकार असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस, कोणताही पक्ष किंवा भाजप असू द्या, फक्त मराठ्यांना कदाचित मतासाठी वापर केला आहे का असा प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतो. त्याच्यानंतर 1 मिनिट तर ESBC, आता पुन्हा ESBC कडे वळतो की जेव्हा ESBC दिलं, जेव्हा सरकार म्हटलं की आम्ही पूर्ण अभ्यास पूर्ण केलं होतं 2014ला आणि त्याच्यानुसार राणे समितीच्या शिफारसीनुसार आम्ही आरक्षण दिलं, तर तेव्हा कॅन्सल करताना सुप्रीम कोर्टाने काय जजमेंट दिलं ते आपण वाचूया. तर मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले, महाराष्ट्रातील आरक्षण हे आधीच 50%च्या पुढे गेलं आहे. 2014 सालचा निकाल आहे. 2014 सालीही कोर्टाने म्हटलं होतं की आरक्षण आधीच 50%च्या पुढे गेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची एकूण टक्केवारी 50पेक्षा जास्त असू शकत नाही असा आदेश दिलेला आहे. मराठा समाज हा एक साधन संपन्न समाज आहे, मागासलेपणाचे घटक नाहीत. राणे समितीचा अहवाल अशक्तपणाने ग्रस्त आहे आणि त्यामुळे तो सदोष आहे आणि त्यावर विसंबून राहू शकत नाही असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. म्हणजे राणे समितीने जो एक अहवाल तयार केला होता, मराठा समाज मागासलेला आहे, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिजे, तर राणे समितीच्या अहवालाला पूर्णपणे नकार त्यावेळेस 2014 साली सुप्रीम कोर्टाने दिला, उच्च न्यायालयाने दिला. तर मग आता पुन्हा ACBC रद्द झालं, तर ACBC बाबत पुन्हा तेच न्यायालय काय म्हटलं जेव्हा ACBC रद्द करताना, आपण ते बघूया. 2018 मध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाला देण्यात आलेले सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले, कारण ते आधी लागू करण्यात आलेली 50% मर्यादा ओलांडली आहे. पुन्हा तोच विषय आला जो 2014ला होता की 50%ची मर्यादा. मग जर सर्वांना माहिती होतं की 50%ची मर्यादा आपण ओलांडू शकत नाही, तर मग पुन्हा राष्ट्रवादीनेही किंवा त्या आघाडी सरकारनेही असं काय केलं की 50% वगळून ESBC दिलं आणि आत्ताही पुन्हा की 50% मर्यादा जेव्हा ACBC दिलं तिथंही तेच आलं. मग तेव्हा फडणवीस सरकारने ACBC पुन्हा वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचा प्रयत्न केला का? त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आधीच्या भाजप सरकारने आणलेल्या 16% आरक्षणाची घटनात्मक वैधता तपासणाऱ्या 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने म्हटले की आता पुन्हा इथे एक विषय येतो. आता जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय 3 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे चालू होता, ज्यांनी स्थगिती आणली, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. जेव्हा महाराष्ट्रात आपली जे मराठा समाजाची आरक्षणाची जी केस आहे ती 3 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे होती, तिथून आपल्याला स्थगिती मिळाली, आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि ती स्थगिती नंतर देताना असं म्हटलं की आता ही केस 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे चालेल. ठीक आहे, मान्य होतं की 3 न्यायाधीशांनी स्थगिती दिली, मग ती केस 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जाईल. आता मला एक सांगा, जेव्हा 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ती केस जाते, त्यातले 4 न्यायाधीश किंवा 3 न्यायाधीश एका बाजूने बोलत असतील आणि उरलेले 1 किंवा 2 न्यायाधीश हे आपल्या बाजूने मराठा समाजाच्या बाजूने बोलत असतील, तर निकाल कोणाच्या साईडने लागेल? मेजॉरिटी ज्या साईडने त्याच साईडने लागेल. पण आता जेव्हा मराठा आरक्षणाची केस 5 बेंचच्या घटनापीठाकडे गेली, तेव्हा कोणत्याही मराठा समाजाच्या नेत्याने, कोणत्याही मंत्र्याने किंवा कोणत्या सरकारच्या मंत्र्यांनी
किंवा आरक्षणाची जी समिती आहे त्या समितीवर असलेल्या कोणत्याही नेत्यांनी हा विरोध कधीच केला नाही. 3 बेंचचं घटनापीठ ज्यांनी स्थगिती दिली होती त्यांचेच 3 न्यायाधीश हे 5 बेंचच्या घटनापीठामध्ये समाविष्ट होते. म्हणजे मला एक सांगा, 5 बेंचचं नवीन घटनापीठ स्थापन झालं, मराठा आरक्षणाची केस त्यांच्याकडे गेली, तर 5 बेंचमध्ये ऑलरेडी 3 जज असे होते की ज्यांनी ऑलरेडी मराठा समाजाला स्थगिती दिलेली आहे. तिथेच स्पष्टपणे कळत होतं, मराठा समाजातल्या भरपूर नेत्यांनाही या गोष्टी कळत होत्या की ही स्थगिती उठू शकत नाही. तरीही ह्या गोष्टीला कोणीही विरोध केला नाही. का बरं? आपण मराठा समाजाचे नेते किंवा बाकीचे लोक ह्या गोष्टी विचार करू शकत होते की 5 बेंचचं घटनापीठ आहे, तर 5च्या 5 जे जजेस आहेत ते आधीच्या केसेसमध्ये समाविष्ट नसावेत. जर ज्या न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे ते त्यांचा निर्णय बदलतील का आणि कशामुळे? तरीही जे व्हायचं तेच झालं. मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षण नाकारलं गेलं. 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने काय म्हटलं ते बी सांगतो. या निर्णयामुळे समानतेचे उल्लंघन झालंय. म्हणजे जे ACBC दिलंय त्याच्यामुळे समानतेचं उल्लंघन झालं आणि आरक्षण 50% वरती देता येत नाही. मराठ्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन दाखवून देण्यात यावी आणि त्याच्या आधारावरती 50% वरती जाईल. नाही तर मग मराठ्यांना 50% आतच जर आरक्षण मिळत असेल तर त्यात बसवावं. त्याच्यानंतर अजून ते म्हटलेत की संसदेने केलेल्या दुरुस्तीमुळे, म्हणजे जी आपण म्हणतोय की 102वी घटना दुरुस्ती आणि 105वी, त्या घटनेचा काय इफेक्ट झाला हेही तुम्हाला सांगतो की याच्या गोष्टीमुळे मराठा समाजाची कशी दिशाभूल करण्यात आली आणि मराठा समाजाला ह्या गोष्टी माहितीही नाही आहे की 102वी घटना दुरुस्ती काय किंवा 105वी घटना दुरुस्ती काय. खूप कमी अभ्यासू लोक आहेत की ज्यांना या गोष्टी माहिती आहेत आणि जे त्याच्यावरती आवाज उठवतात. तर कोर्टाने असं म्हटलंय की संसदेने केलेल्या दुरुस्तीमुळे जी 102वी घटना दुरुस्ती होती जी 2018 साली झाली, मराठा आरक्षण देण्याच्या आधी जेव्हा ACBC देण्यात आलं होतं, जेव्हा ACBC देण्यात आलं होतं तर ACBC देण्याच्या काही महिन्यांपूर्वीच 102वी घटना दुरुस्ती केली होती. ती कशी आहे काय ते मी खाली सांगेल, पण तेच सांगतोय की संसदेने केलेल्या दुरुस्तीमुळे कोर्ट काय म्हणालं, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींच्या यादीत कोणतीही जात जोडण्याचा अधिकार राज्यांना नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. राज्य फक्त जाती ओळखू शकतात आणि केंद्राला सुचवू शकतात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मार्गदर्शित केलेल्या ACBC यादीत फक्त राष्ट्रपतीच जात समाविष्ट करू शकतात. मग असं असताना तत्कालीन भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण कोणत्या बेसवरती दिलं ACBC? म्हणजे यांनी त्या गोष्टींचा फक्त फायदा उठवला निवडणुकीपुरता. आणि तेही असताना अजून एक प्रश्न असा पडतो की जर ऑलरेडी ह्या गोष्टी कोर्टाने रद्द केल्या की 102व्या घटना दुरुस्तीनंतर जर राज्यांना अधिकारच नव्हते, तर बॉम्बे हायकोर्टात मराठ्यांचं आरक्षण ACBC कसं काय टिकलं? मग बॉम्बे हायकोर्ट हा प्रश्न विचारू शकत नव्हता का की 102व्या घटना दुरुस्तीनंतर जर राज्यांना अधिकारच नाहीये तर कोणत्या बेसिसवरती तत्कालीन भाजप सरकारने मराठ्यांना ACBC दिलं? हा प्रश्न इथे उपस्थित होतो. पण ठीक आहे, त्याच्यावरती नंतर चर्चा करूया. तर आता 102वी घटना दुरुस्ती काय ते आपण बघू. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा मराठा आरक्षणावरती खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे जी आपण म्हणतोय की मारेकरी कोण, तर आतापर्यंत राष्ट्रवादी झालंय, ठीक आहे, भाजपच्या काही गोष्टी आता कळलेल्या आहेत, पण आता भाजपने जो कायदा आणला होता 102वी घटना दुरुस्ती जे केंद्राने केली होती, की नेमकी 102वी घटना दुरुस्ती म्हणजे काय आणि त्यांनी मराठा आरक्षणावरती कसा इफेक्ट झाला ते आपण बघूया. आणि आपण फक्त हे ज्या घटना दुरुस्ती त्याच्यात अजून पण बाकीचे पॉईंट्स आहेत, पण आपण फक्त आरक्षणाचे पॉईंट डिस्कस करू. तर 11 ऑगस्ट 2018 रोजी, लक्षात घ्या, 11 ऑगस्ट 2018 रोजी केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती आणली. तर आता तारीख काय? 11 ऑगस्ट 2018. तर 27 जून 2019ला पास झालं आणि जेव्हा तो कायदा आणला गेला तो कधी होता? 27 जूनचा, म्हणजे 2018 साली असू द्या. तर 11 ऑगस्ट 2018 रोजी केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्य मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. या घटना दुरुस्तीमध्ये अनुच्छेद 338 आणि सर्व एक जो व्हिडिओ पाहत असतील मराठा समाजाचे काही बांधव असतील त्यांना विनंती की हे अनुच्छेद 338 किंवा जे अजून काही कलम मी सांगणार आहे त्यांचा अभ्यास करावा आणि त्याच्यावरती तुम्हाला अजून खूप साऱ्या माहिती कळतील. ठीक आहे. 338 चा समावेश करण्यात आला.
त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला. म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करायचा अधिकार केंद्र सरकारला कधी मिळाला? 2018 रोजी. तोपर्यंत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा कोणताही स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे नव्हता. तसंच अनुच्छेद 342 नुसार सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा याचे अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला देण्यात आले. म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याकडनं कोणती जात ओबीसी मध्ये टाकायची किंवा तिला आरक्षण द्यायचं याचे सगळे अधिकार काढून घेण्यात आले. घटनेच्या अनुच्छेद 15 आणि 16 नुसार हे राज्यांना अधिकार आहेत, हा अधिकार नाकारला. त्याच्यानंतर आता नेमकी सुप्रीम कोर्ट काय म्हटलं? तेव्हा 14 ऑगस्ट 2018ला जेव्हा 102वी घटना दुरुस्ती झाली, घटना दुरुस्तीनंतर गायकवाड अहवाल 15 नोव्हेंबर 2018ला साजरा करण्यात आला. त्यानंतर 30 नोव्हेंबरला मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचे मागासवर्गीय जे अहवाल आलेले आहेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. थोडक्यात घटना दुरुस्तीनंतर मागासवर्गाविषयी कायदे करण्याचा राज्याला अधिकार नाही. ह्या गोष्टी समाजापासून, मराठा समाजापासून जाणीवपूर्वक का लपवण्यात आल्या? आपले अभ्यासक, कायदेपंडित किंवा आपले जे मराठा समाजाचे समन्वयक जे म्हटले जातात किंवा नेते जे म्हटले जातात, यांनी ह्या गोष्टी समाजापर्यंत, मराठा समाजापर्यंत का पोहोचवल्या नाही? मराठा समाज आजही फक्त फेसबुकवरती किंवा इतर गोष्टींवरतीच इतरांच्या पोस्ट कॉपी पेस्ट करतो, असं का होतंय? मराठा समाज फक्त आंदोलन का करतोय? मराठा समाज कायदेशीर गोष्टी का घुसत नाही किंवा कायदेशीर बाबतीत मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते का बोलत नाहीत? या गोष्टीमुळे बोलत नाहीत. तर हा अधिकार नाकारला तर राज्यांनी स्थापलेले मागासवर्ग आयोग निरर्थक ठरतील अशी भीती पण व्यक्त केली जात होती. त्याचा परिणाम महाराष्ट्रात देण्यात आलेल्या मराठा आरक्षणावरतीही होऊ शकतो अशी भीती कायदेतज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती आणि तीच खरी ठरली. असो, आता 102वी घटना दुरुस्ती झाली, ज्याच्यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे भाजप सरकारला म्हणजे बोललं की तुम्ही 102व्या घटना दुरुस्तीनंतर हे आरक्षण दिलंय की जे वैध नाहीये, एसीबीसी रद्द झालं. त्याच्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने, केंद्रात कोणाचं सरकार हे आपल्यालाही माहिती आहे, पुन्हा केंद्र सरकारने 105वी घटना दुरुस्ती आणली. आणि 105व्या घटना दुरुस्तीत काय बदल केले आपण ते बघूया. तर मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसींना म्हणजे ओबीसी जातींना ओळखण्याची राज्य सरकारची शक्ती पुनर्संचयित करण्याचा हे विधेयक आहे. म्हणजे पुन्हा 105व्या घटना दुरुस्तीमध्ये पुन्हा राज्यांना अधिकार देण्यात आले. मग आधी का काढून घेण्यात आले ते? म्हणजे फक्त हे आरक्षण मी तर म्हणतो हा जो कायदा हा 2-3 वर्षच टिकला असेल. म्हणजे मे 2021 मध्ये पुन्हा राज्यांना ते अधिकार बहाल करण्यात आले. मग ते काढले का होते? फक्त एसीबीसीचं आरक्षण रद्द करण्यासाठी काढले होते किंवा मराठ्यांना दिशाभूल करण्यासाठी हे सगळे कायदे होते? म्हणजे आपल्या भारतात लोकशाही आहे आणि कायदे बनवण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे, जजेसला आहेत. मग हे जे कायदे बनले जातात हे मनासारखे कायदे बनले जातात का? की मनात आला तसा कायदा बनवा, मनात आला तसा कायदा दुरुस्त करा. मग संविधानाचे रक्षक जातात कुठे? हाही एक प्रश्न निर्माण होतो. तर असो, मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसी जातींना ओळखण्याची राज्य सरकारची शक्ती पुनर्संचयित करण्याचा विधेयक होतं ते. भारतीय राज्यघटनेनुसार अनुच्छेद 15(4) आणि ह्या अनुच्छेदांचा अभ्यास करावा समाजाने. 15(4), 15(5) आणि 16(4) सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची यादी ओळखण्यासाठी आणि घोषित करण्यासाठी राज्याला अधिकार प्रदान करते 105वी घटना दुरुस्ती. तसेच राज्यांना पुन्हा मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार मिळाला 105व्या घटना दुरुस्तीनंतर. ह्या होत्या 102वी आणि 105वी घटना दुरुस्ती. आता पुन्हा आपली मराठा समाजाची दिशाभूल नेमकी कुठे झाली किंवा भारतात आरक्षणाचा जो घोळ आहे, महाराष्ट्रात आरक्षणाचा जो घोळ आहे, तो पुन्हा एकदा सांगतो की नेमकी काय झालेलं आहे. आणि पुन्हा विचार करा की मराठ्यांच्या बाजूनी कोण आलेलं आहे आणि मराठ्यांसाठी कोण आलेलं आहे किंवा विरोधात कोण आहे ते तुम्ही बघू शकतात. आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं की आतापर्यंत ज्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलंय ते फक्त एक इलेक्शनचा अजेंडा म्हणून मराठ्यांकडे बघितलं गेलेलं आहे. तर आता बघूया की भारतात किंवा महाराष्ट्रात हा जो आरक्षणाचा घोळ आहे तो कसा आहे. तर असं म्हणतात आणि ऑलरेडी ते आहे संविधानात पण की ज्या जातींना आरक्षण लागत असेल किंवा जी जाती मागास झालेली असेल आणि ज्या जातींना ओबीसीत समाविष्ट केलं असेल किंवा वेगळा प्रवर्ग असेल, तर
जातीच्या टक्केवारीनुसार, म्हणजे ज्यांची जातींची लोकसंख्या टक्केवारी समजा 50 असेल तर त्यांना 25% आरक्षण मिळतं. तर आता बघूया की महाराष्ट्रात कोणाकोणाला किती किती टक्के आरक्षण आहे. तर सध्या आता आपल्या महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि जमाती मिळून 20%, म्हणजे अनुसूचित जातीसाठी 13 आणि बाकीच्यांसाठी 7%, असे मिळून 20%. इतर मागासवर्ग ओबीसी त्यांना 19%. स्पष्ट ऐका मी काय बोलतो, ॲक्च्युअली 32% जो हिशोब आहे मी तुम्हाला तो देतो. पण इतर मागासवर्ग ओबीसी त्यांना 19%, भटके विमुक्त त्यांना 11% आणि विशेष वर्ग मागासवर्ग त्यांना 2%. म्हणजे 19 ओबीसींना 19%, भटके विमुक्त त्यांना 11% आणि विशेष मागासवर्ग 2%. हे सगळ्यां मिळून ओबीसीचं जे म्हणतो आपण 32% आरक्षण, ते असं झालेलं आहे. तर मग आता पुन्हा विषय असा येतो की संविधानात जर फक्त अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसींना, हे दोनच प्रवर्ग जे आपण म्हटलो की त्यांना आरक्षण देण्याची तरतूद केली गेली होती आंबेडकरांनी, बाबासाहेबांनी जे संविधान बनवलं त्याच्यामध्ये. तर मग विशेष मागासवर्ग म्हणजे काय किंवा भटकी विमुक्त म्हणजे काय आणि हे कुठून आले आणि त्यांना मग उपप्रवर्ग कसं केलं गेलं, हे संविधानिक आहे की नाही. मग जर संविधानिक नसलं तर मग हे टिकलं कसं काय आरक्षण, असे भरपूर सारे प्रश्न संविधानावरती उपस्थित होतात, कायद्यावरती उपस्थित होतात. याचा कोणीही अभ्यास करत नाही. पण असो, आता आपण असं समजूया की अनुसूचित जाती जमाती यांना 20% आरक्षण दिलंय. तर म्हणजे याचा अर्थ भारतात त्यांची लोकसंख्या ही 40% असेल, बरोबर. इतर मागासवर्ग ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागासवर्ग आपण 32% धरूया. तर 32% म्हणजे त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात ही 64% असू शकते. आता इथे येतो मराठा समाज. मराठा समाज किती टक्के आरक्षण मागतोय? 16%. किंवा महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या आजही म्हटली जाते की 32%, बरोबर. तर मग 64. आता कॅल्क्युलेशन आपण पुन्हा करू की अनुसूचित जाती जमातींचं 20% आरक्षण आहे तर लोकसंख्या 40% हवी. ओबीसींना 19% तर लोकसंख्या 38% हवी. मराठा समाजाला जर 16% आरक्षण पाहिजे तर लोकसंख्या 32% हवी. भटके विमुक्त 11% आरक्षण आहे तर लोकसंख्या 22% हवी. विशेष मागास प्रवर्ग ज्या वर्गाला 2% आरक्षण आहे त्यांना 4% लोकसंख्या हवी. मग जर कॅल्क्युलेशन आपण केलं, बेरीज या सगळ्या लोकसंख्येच्या टक्केवारीची केली तर 40% एससी एंड एसटी, 38% ओबीसी, 32% आपलं मराठा, 22% भटके विमुक्त आणि 4% आपले विशेष मागासवर्ग, अशी टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर 136% भारताची लोकसंख्या होते. फक्त हेच आरक्षण धरलं गेलं तर. मग खुला प्रवर्ग कुठे गेला? म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रात फक्त मराठा आहेत, त्याच्यानंतर भटके विमुक्त आहेत, एससी एसटी आहेत, बाकी कोणीही नाही. म्हणजे ब्राह्मण समाज नाही आहे किंवा इतर जे आरक्षित जाती नाही आहेत त्या नाहीच आहेत, असं स्पष्टीकरण होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी या राज्य सरकारला माहिती नसेल का? केंद्र सरकारला माहिती नसेल का? आणि आत्ताही राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत काय करते हे सर्वांना माहिती आहे. पण ऑलरेडी हा जो आरक्षणाचा खेळखंडोबा किंवा हा जो घोळ मांडून ठेवलेला आहे, हा कायद्यापुढे कधी जाईल? आणि मराठा समाज हा नेहमी समन्वयकांवरती अवलंबून राहतो. समन्वयक आंदोलन करतात, मराठा समाज तिथे जातो, मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. आजही मराठा समाजाला ना न्याय मिळालेला आहे, ना ज्या गोष्टींमुळे मराठा समाजाला एकदम म्हणजे आक्रोश निर्माण झाला होता, ज्या कोपोडीत ताईमुळे मराठा समाज एकत्र आला होता, आजही त्या ताईला न्याय मिळत नाही. ह्या गोष्टी मराठा समाजाची दिशाभूल नेमकी कोणी केली? मराठा समाजाने विचारावं. मराठा समाजाने याचिकाकर्त्यांना विचारावं की तुमच्या याचिकेचं काय झालं, किंवा त्याच्यावरती कोणता निर्णय झाला, तुमच्या याचिकेचा केस नंबर काय होता. त्याच्यानंतर मराठा समाजाने समन्वयकांना हे विचारावं की तुम्ही जे जे सभा घेतात, राज्यव्यापी सभा घेतात, तालुकास्तरीय सभा घेतात, त्या सगळ्या सभांमध्ये काय ठराव पास होतात आणि त्या जे ठराव पास झाले ते ठराव मुख्यमंत्र्यांनी किंवा तत्कालीन सीएमनी काय केलं त्या ठरावांबाबत, त्याच्यावरती काय निर्णय झाला. आणि मराठा समाजाने हेही विचारावं ना, जर तुम्हाला सभा घेण्यासाठी लाखो रुपये आहेत तर केसेस लढण्यासाठी तुम्ही समाजाकडनं पैसे कुठून घेतात आणि काय घेतात? जे सभा घेतात तुम्ही त्या प्रश्न विचारा समन्वयकांना, आणि त्या समन्वयकांना तुम्ही ह्या अभ्यासू गोष्टी विचारा की नेमकी आत्ता आरक्षणाची बाबत काय चालू आहे किंवा पुढं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी विचारा. आणि बाकी मी काहीच बोलू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींनंतर याच्यानंतर अजून एक तिसरा पार्ट येतोय. त्या तिसऱ्या पार्टमध्ये मग मराठा समाजाला आरक्षण कुठून मिळू शकतं
कसं मिळू शकतं आणि त्यासाठी काय काय करावं लागेल हे तिसऱ्या पार्टमध्ये येणार आहे. आणि खरंच विनंती करतो की आपण सबस्क्राईब करा ह्या चॅनलला, जेणेकरून मी अजून आपल्याला जास्तीत जास्त चांगली माहिती मी पोचवू शकतो आणि मला पण एक थोडासा सपोर्ट मिळेल की जेणेकरून अजून चांगली माहिती मी बनवू शकतो. आणि विनंती आहे की कृपया करून पूर्ण व्हिडिओ बघा, त्याचा अभ्यास करा, काही चुकलं तर खाली कमेंटमध्ये मेन्शन करा, पण अभ्यास करायला शिका. कारण जेणेकरून आज जो आरक्षणाचा खेळखंडोबा फक्त मराठा आरक्षणच नाही, इतर सगळे आरक्षण, ओबीसी आरक्षण असू द्या किंवा काय असू द्या, हे आजही माझं ठामपणे मत आहे की ओबीसी आरक्षण हे कायदेशीर नाही आहे किंवा आत्तापर्यंत जे पण आरक्षण दिलं गेलेलं आहे ते कोणतंही आरक्षण कायदेशीर नाही आहे. मग फक्त मराठा समाजच संविधानिक आरक्षण कसं काय होतं, एवढीच माझी विनंती आहे. आणि अभ्यास करायला जर आपण केला तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. एकंदरीत एक मुद्दा तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधून कळला असेल की मराठा समाजाचे किंवा मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे पक्ष, काही लालची समन्वयक, काही याचिकाकर्ते, या सगळ्या आहेत. मी नावं नाही घेऊ शकत. मराठा समाजाने स्वतः त्याचा अभ्यास करावा आणि ह्या गोष्टींचा खोलवर जाऊन तपास करावा आणि जे जे काही असेल ते सगळं समाजासमोर, मराठा समाजासमोर मांडावं की जेणेकरून येत्या काही वर्षात मराठा समाज हे निस्वार्थी बांधवांनी एकत्र येऊन मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू शकतं किंवा महाराष्ट्रातून हे पूर्णपणे आरक्षण काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. धन्यवाद.